अमरावतीतील कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ आहे। विदर्भातील पालखीची 431 वर्षाची ही परंपरा अखंडित सुरू आहे। टाळ मृदुंग आणि विठुरायाच्या गजरानं कौंडिण्यपूर नगरी दुमदुमते। त्यांचे दृश्य आपण पाहतोय। विदर्भातील पालखीची तब्बल 431 वर्षाची ही परंपरा अद्याप कायम आहे। विदर्भातील पालखीची ही परंपरा अखंडित पद्धतीने सुरू आहे। टाळ मृदुंग विठुरायाच्या गजरानं कौंडिण्यपूर नगरी मात्र दुमदुमते। कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेची पालखी आता पंढरपूरकडे मार्गस्थ आहे। आज या पालखीला 431 वर्षाचे पूर्ण झालेले आहेत आणि पालखीसोबत जवळपास 300 लोक पायदळ वारकरी सतत पायदळ 10 किलोमीटर 5 किलोमीटर 15 किलोमीटर 20 किलोमीटर चालतात आणि त्यानंतर या पालखी सोहळ्याचा ठिकठिकाणी मुक्काम असतो। रुक्मिणी मातेच्या माहेरमधून ही संत सदाराम महाराजांनी ज्ञानोबारायांच्या परंपरेमधले संत सदाराम महाराज आणि त्या परंपरेची वारसा आज या ठिकाणी अखंड चालू आहे। आणि या भूवैकुंठ कौंडिण्यपूर धामामध्ये 5 सतीचं माहेर असणारी ही क्षेत्र कौंडिण्यपूर, या कौंडिण्यपूर धामामधून आज रुक्मिणी आईसाहेबांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी होते आहे। रुक्मिणी मातेच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सदाराम महाराजांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा पायी दिंडी सोहळा 431 वर्ष आणि या सोहळ्यामध्ये आमच्या समवेत आज जवळपास 200 वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे आणि पहिला मुक्काम आमचा मिरचापूर या ठिकाणी आजचा मुक्काम आहे।